अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे. अशा सेवा त्यासाठी तुम्हाला 3 अशा सेवा करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला ही सेवा 21 दिवस करायची आहे. किती पण मोठी अडचण असो, कर्ज काही असेल, त्यातून मार्ग पण निघत नसेल, तर तुम्हाला थोडं रिलॅक्स फील होईल. ह्यातून जर मार्ग निघाला तर तुम्हाला काहीतरी नक्की मार्ग नक्की भेटेल. ही सेवा खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही सेवा जी आहे तर त्याला काही नियम आहेत का? त्याला काही उद्यापन करावं लागेल का? आता ही सेवा कोण कोण करू शकतं? तर ज्यांना खूप अडचण आहे, जसं आपल्यावर कर्जाचा डोंगर आला आहे, कोणाचं लग्न जमत नसेल किंवा कोणाला घर घ्यायचं असेल, त्यात अडचण येत असेल, अशा अनेक अडचणी असतात. त्यातून मार्ग कसा काढावा ते कळत नाही. आता ही सेवा ज्यांना केली त्यांनाच फायदा झाला. आता ही माझी जवळची मैत्रीण होती. तिचा मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे. तिला ह्या सेवातून कसा फायदा झाला ते आपण बघणार आहोत. तर ही माझी जवळची मैत्रीण होती. तिचा प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांमध्ये खूप प्रेम होतं, पण सासूमुळे त्यांच्या दोघांमध्ये खूप वाद होत होते आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप भांडण होत होते. त्या भांडणाचं रूपांतर डायरेक्ट डिवोर्सपर्यंत गेलं होतं. दोघं एकमेकांचा चेहरासुद्धा बघू शकत नव्हते. माझी मैत्रीण स्वामीभक्त होती. तिने तिची स्वामीसेवा चालूच ठेवली होती. ती स्वामीला काहीच म्हणत नव्हती, फक्त ती तिची नित्यसेवा करायची. पण का कोणास ठाऊक एक दिवस तिची सासू आणि नवरा तिच्या घरी आले. तिची सासू आणि नवरा ते दोघंजणं तिची माफी मागू लागले. त्यांच्या दोघांच्या डोळ्यात पश्चाताप होता आणि अश्रूमध्ये सगळे वाद मिटून गेले. तिथे प्रेमाने जागा घेतली होती आणि त्या दोघांचा संसार परत सुरू झाला. दोघे आनंदाने राहू लागले आणि दोघांमधले वाद संपून गेले होते. बघू शकता ह्या सेवाने कसा संसार सुरू झाला. खरंच खूप प्रभावशाली सेवा अशी आहे. ही सेवा 21 दिवसाची आहे. तर ही सेवा कशी करायची ते बघूया. तर आपण कशी करावी ते बघूया. तुमची जी इच्छा आहे ना, त्याचा संकल्प करून सेवा करायची आहे. फक्त मनामध्ये विश्वास ठेवा. सेवा करायची आहे. तुम्ही कोणत्याही दिवशीपासून ही सेवा करू शकता. म्हणजे तुम्हाला जर सोमवारपासून करायचे असेल, सोमवार करू शकता, मंगळवार, गुरुवार कोणताही. जसं स्वामींचा आपला वार गुरुवार आहे, तर तुम्ही गुरुवारपासून जर केलं तर खूपच उत्तम आहे. एकच वेळ ठेवा. जसं की आता सकाळी सेवा सुरू करत असाल तर सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करत असेल तर संध्याकाळी करा. पहिल्या दिवशी उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे. एका ताटलीमध्ये एक ताटलीसुद्धा घ्यायची आहे. शुद्ध पाणी हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपली जी पण इच्छा आहे ती स्वामींना बोलून दाखवायची आहे. जी पण तुमची इच्छा आहे ना ती बोलायची आहे. ते पाणी ताटलीमध्ये सोडून द्यायचं. स्वामींना नमस्कार करायचा आणि आपली ही सेवा सुरू करायची. आणि आपण जे पाणी ताटलीमध्ये टाकले ना ते तुळशीच्या झाडाला टाकायचं आहे. आता ही सेवा कोणती, हा संकल्प आपण केला, पाणी घेऊन केला, तो फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे. जसं की आता तुम्ही गुरुवारी सेवा करता आहे गुरुवारपासून, तर गुरुवारी पहिल्याच दिवशी तुम्हाला ही फक्त संकल्प करायचा आहे. ताटलीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि ते तुम्हाला तुळशीला वाहून द्यायचं आहे, तुळशीच्या झाडाला. आता हे पहिल्याच दिवशी करायचे आणि रोज करायची काही गरज नाही आहे. मधात सूतक आलं, काही प्रॉब्लेम्स आले, मानसिक अडचणी, तेवढ्या दिवस फक्त ही सेवा करू नका. आता ही सेवा कशी करायची आहे ते बघूया. एक माळ म्हणायचा आहे. तो म्हणजे ओम नमो स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय नमः. ओम नमो स्वामी समर्थाय नमः. हा मंत्राचा जाप तुम्हाला 1 माळ करायचा आहे. आणि त्यानंतर एक वेळेस तुम्हाला नित्यसेवा पोथीमधून रामरक्षा वाचायची आहे. त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रमधला 21वा अध्याय वाचायचा आहे. या 3 गोष्टी तुम्हाला दररोज करायच्या आहे 21 दिवसापर्यंत. 21 दिवसापर्यंत ही सेवा करायची आहे.
ही सेवा तुम्हाला मनोभावे श्रद्धेने करायची आहे. तुमच्या ज्या पण अडचणी आहेत ना, त्या नक्की तुमच्या सेवाने पूर्ण होतील. जसं की आता तुमचं लग्नामध्ये अडचण येत असेल, तुम्हाला मुलगा बिलकुल म्हणजे मुलगी असेल तर म्हणजे जमत नसेल, मुलं नकार देत असेल, तर तुम्ही ही सेवा मनोभावे करा. नक्कीच तुमचं लग्न जमण्यासाठी मदत होईल. किंवा तुमच्यावर काही कर्जाचा डोंगर झाला असेल, जसं पैसे तुमचे खूप अडतंगी आलेली असेल, तर ही सेवा तुम्ही नक्की करा. किंवा तुम्ही घराचं काम काढले आणि मधात ते घराचं काम बंद पडले पैशाअभावी, तरीसुद्धा ह्या सेवाने तुमचं काम नक्की होऊन जाईल. तेव्हा तुम्हाला फक्त मनोभावे आणि श्रद्धेने करायचे आहे. नक्की याचे फळ तुम्हाला भेटेल. तुम्हाला ज्या पण अडचणी आहेत त्या दूर होतील. तुम्हाला नक्की फलप्राप्ती होईल. ही सेवा करायला जास्तीत जास्त 10 मिनिटे लागतील, पण तुमची इच्छा नक्की पूर्ण होतील, हा माझा विश्वास आहे. आणि तुम्हीही स्वामींवर असा पूर्णपणे विश्वास ठेवा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला ना, तर नक्कीच तुमच्या अडचणी दूर होतील. कारण स्वामींची सेवा केली ना, तर खरंच स्वामी आपल्या इच्छा नक्की पूर्ण करतात. हा प्रत्येक स्वामी भक्ताला आलेला अनुभव आहे. तर झालेली सेवा ही स्वामीचरणी मी रुजू करते आणि माझा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब, कमेंट, शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. श्री स्वामी समर्थ.